ज्ञानेशो भगवान विष्णू. मराठी भाषेचे भाग्यच म्हणून स्वतः भगवंतांनी श्री ज्ञानदेवांच्या रूपात येथे जन्म घेऊन गीता मराठीत सांगितली. हे कार्य 700 वर्षांपूर्वी झाले. त्यावेळीची भाषा आज वापरात नसल्यामुळे हा ग्रंथ नवीन वाचकाला अवघड असल्यासारखा वाटतो. श्री ज्ञानदेव आपल्या ज्ञानदेवीत काय म्हणत आहेत ते नीट कळेनासे झाल्यासारखे वाटते. म्हणून चालू भाषेत हा सुलभ अर्थ आपल्या पुढे ठेवला आहे. हा सुलभ अर्थ म्हणजे ज्ञानेश्वरी नव्हे किंवा हे वाचले म्हणजे ज्ञानेश्वरी वाचली असे कोणीही मनाला वाटू देऊ नये. त्याकरिता ज्ञानेश्वरी ग्रंथ मुळातूनच समजून घ्यावयास पाहिजे. मूळ ज्ञानेश्वरीची गोडी तो ग्रंथ समग्र वाचल्यावरच अनुभवास येईल. ही सुलभ ज्ञानेश्वरी श्री नाना महाराज साखरे पाठावरून केली आहे. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. आपल्या रूपाचा अनुभव आपणच आणवून देणाऱ्या, वेदांना ज्ञान देणाऱ्या श्रेष्ठ अशा आत्मत्वरूप ओंकारा, मी निवृत्तीदास तुला जय जयकाराने वंदन करीत आहे. ते कृपा करून ऐक. तू सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश आहेस. सर्व वेद तुझी मूर्ती आहेत. वेद मंत्राचे सामर्थ्य हे त्या मूर्तीची कांती आहे. स्मृती ग्रंथ त्या मूर्तीचे अवयव आहे. त्या अक्षरात ते ग्रंथ लिहिले आहेत. ती अक्षरे तुझी अंगरखा असून स्मृतींचा समाज रक्षण हा उद्देश त्या अंगरख्याची शुभ्रता आहे. 18 पुराणे तुझ्या मूर्तीला चढविलेले अलंकार आहेत. त्यांच्या रचना पद्धती ही कोंदणे असून त्यामध्ये सुंदर सिद्धांत वाक्ये हे हिरे जडविले आहेत. सुंदर स्तोत्रे तुझा रंगीत पितांबर आहे. व्यास वाल्मिकींच्या कल्पनांवर आधारित असलेली काव्य नाटके ही तुझ्या कमरेची साखळी आहे. त्या काव्य नाटकांतून सूचित केलेली कल्याणदायी आचरणे कळून चोखंदळ वाचकांना जो आनंद होतो तो त्या कमरबंधाला लावलेल्या घुंगुराचा ध्वनी होय. 6 दर्शने हे तुझे 6 हात आहेत. प्रत्येक दर्शन मोक्षलाभ घडवून देते, पण प्रत्येकाचा मार्ग भिन्न आहे. म्हणून प्रत्येक हातात भिन्न आयुध आहेत. सांख्य दर्शनी हातात परशु, पातंजल योग दर्शनी हातात अंकुश, वेदांत दर्शनी हातात आनंदमय असा मोदक, चौथ्या न्याय दर्शनी हातात भरभक्कम दंत आहे. वैशेषिक दर्शनी हातात वरदायिनी नागदेवता असून 6व्या यज्ञमार्गी पूर्व मीमांसा हाताने अभय मुद्रा धारण केली आहे. विवेकी श्रोत्यांना व वाचकांना या दर्शनांच्या श्रवणाने मिळणारा निर्भय आनंद ही तुझी सोंड आहे. प्रत्येक दर्शनाची चर्चा पद्धती हा तुझा दंत असून त्या चर्चेची तर्कशुद्धता हा त्या दंतांचा शुभ्र वर्ण आहे. मला एकदा असेही म्हणावेसे वाटते की 2 मीमांसा या तुझ्या कर्णाखालील स्राव गळणाऱ्या जागा असून त्यांमधून निघणारा जो ज्ञानरूपी मधू आहे तो भ्रमररूपी मुनी प्राशन करीत असतात. तुझ्या मस्तकावरील गंडस्थळे म्हणजे सुरस अशी द्वैत व अद्वैत मते आहेत. त्यांतून सांगितलेली प्रमेये ही तेजस्वी पोळी आहेत. सुंदर ज्ञान मकरंदांनी परिपूर्ण असलेली 10 उपनिषदे ही तुझ्या मस्तकावर ठेवलेला 10 कमळी मुकुट आहे. अकार तुझे चरण असून उकार हा उदर आहे आणि क्षितिजापर्यंत पोहोचणारा मकार हा तुझे मस्तक आहे. या जगताच्या आदी बीजा ओंकार रूप गणेशा तुला माझे वंदन. आनंद विणाऱ्या नित्य नवीन साहित्य कृतींनी सर्व विश्वाला मोह विणारी व चातुर्याची सुंदर मूर्तीत असलेली ही श्री शारदा तिला माझे वंदन. सद्गुरु निवृत्तीनाथांनी माझ्या हृदयाला आपले निवासस्थान केल्याने माझी बुद्धी आत्मानात्म विचारांच्या प्रांतात प्रवेश करू शकली आणि मी हा संसार सागर पार करून गेलो. चिंतामणी रत्न सर्व इच्छा पुरविते. सागर स्नान सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य देते. मुळाकडे पाणी लावले की तो वृक्ष पर्ण पुष्पे फळे धारण करतोच. तसेच सद्गुरूंची सेवा केल्याने शिष्य पूर्ण काम होतो. म्हणून तर मोक्षेच्छूने सद्गुरूंची सेवा करावी. माझे सेवास्थान श्री निवृत्तीदास आहेत आणि त्यांच्या सर्व गुण संपत्तीने त्यांनी मला पूर्णत्वाने इच्छारहित केले आहे. त्यांना वंदन. आता व्यासांच्या बुद्धीचा आश्रय घेऊन प्रत्यक्ष सरस्वतीनेच अवतार घेतलेल्या महाभारताकडे मी वळतो. हा ग्रंथ म्हणजे स्वतःच्या गौरवाने श्रेष्ठ काव्य ग्रंथाचा राजाच झाला आहे. हा विवेक वृक्षांचे वन, सुखदायी आनंद भवनांचे जन्मस्थान, सर्व शास्त्रांचे वसती स्थान, सर्व नीतिनियमांचे माहेर, शारदेची अलंकार ठेवण्याची रत्नपेटी आहे. रसांना साहित्य प्रेमिकांच्या हृदयांना द्रवित करण्याचे सामर्थ्य ते रस या ग्रंथराजांमध्ये आले म्हणूनच लाभले आहे. या ग्रंथातील शब्दरचना शास्त्र शुद्ध आहे म्हणून त्यांतील प्रमेयही सहज समजतात. साहित्यातील माधुर्य गुण येथे अधिक मधुर झाला आहे. येथील शृंगार उत्तान नाही, येथे ज्ञान विषय सुद्धा कलात्मक झाला आहे.
या ग्रंथाचे श्रवणही पुण्यदायी आहे. म्हणून तर जनमेजय राजा पापशून्य झाला. हे महाभारत म्हणजे एक रंगमंच आहे. मानवी मनाच्या सर्व भावनांना प्रत्येकी एक पात्र करून व्यासांनी त्या त्या पात्राकडून येथे एक मनोहरी नाटक खेळविले आहे. अहो, व्यासांच्या प्रभावी बुद्धीने उजेडात आणली नाही अशी कुठली सजीव या निर्जीव वस्तू या तिन्ही लोकात नाही. म्हणूनच व्यासोशिष्ट जगत्त्रयम म्हटले आहे. महाभारताला कमल समजले तर त्यात श्रीगीता नावाचा असलेला श्रीकृष्णार्जुन संवाद हा पराग आहे. खरोखर व्यासांनी सर्व वेदमंथन करून महाभारत हे नवनीत काढले आणि स्वतःच्या विवेक भांड्यात ते लोणी ठेवलं. नंतर ज्ञानाग्रीवर कढवून गीता हे जणू तूपच तयार केले आहे. हे घृत विरक्त जन, संत जन व सोहमभाव अनुभवणाऱ्या जनांना फार फार आवडते. ती गीता मी ज्ञानदेव आता सांगणार आहे. ज्या निरागस कोमलतेचे चकोर पिले चांदणे प्राशन करतात, तशी निरागसता चित्ताला लावून श्रोत्यांनी गीता ऐकावी. एका कर्णेंद्रिया वाचून इतर चारही ज्ञानेंद्रियांना नियमनात ठेवून श्रोत्यांनी कानांकडेच लक्ष द्यावे. एका कर्णेंद्रिया वाचून इतर चारही ज्ञानेंद्रियांना नियमनात ठेवून श्रोत्यांनी कानांकडेच लक्ष द्यावे आणि माझ्या बोलामध्ये येतील ते श्रेष्ठ आशय आत्मसात करून आनंदी राहावे. पहा, भ्रमर कमळाच्या पाकळ्यांना मुळीच कळू न देता कमळाचा मकरंद लुटतो, किंवा देहाची मुळीच हालचाल न करता कुमुदिनी चंद्राचे आलिंगन सौख्य अनुभवून आनंदते. तसा हा प्रकार आहे. अहो श्रोते, तुम्ही एकाग्रता साधण्यात अर्जुनाच्या पंक्तीत बसण्यास योग्य आहात हे मी जाणून आहे. म्हणून माझे हे बोलणे सहन करा. तुमच्या चरणांशी ही माझी विनंती आहे. खरे म्हणजे मला गीतेचा अर्थ कळला आहे आणि तो तुम्ही ऐका असे माझे म्हणणे हा एक माझा अपराध आहे. वस्तुतः ही गीता फार सखोल अर्थाची आहे. हिचे संपूर्ण आकलन कोणालाच झाले नाही. याविषयी माता पार्वतीने श्री शिवांना प्रश्न केला होता, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की देवी, तुझे रूप जसे तुझ्या भक्तांना नित्य नवीन भासते, तशी नित्य नवीनता या गीतार्थाची आहे. ज्या भगवंताच्या निद्रेतल्या श्वासामधून वेद बाहेर पडले त्याने जागृत अवस्थेत स्वमुखाने ही गीता सांगितली ना, म्हणून हिचा अर्थ तसा अनाकलनीय आहे. अशा या गीतेचा अर्थ मी सांगू पाहणे म्हणजे टिटवीने आपल्या चोचीने सागर जलाचे माप घेणे अथवा काजव्याने सूर्याला उजेडात आणण्यासारखे हास्यास्पद होत आहे. तरीही मजवर श्री गुरूंची कृपा असल्याने मी हे धाडस करीत आहे. ज्याला कामधेनूच्या पोटी जन्म लाभला आहे त्याला अशक्य काही असेल का? शिवाय तुम्हा संतांचा मजवर अनुग्रह आहे. त्या मोहापोटी माझे बोल अवधानाने ऐका व त्यांतील उणे पुरेपण दुर्लक्षा. त्यांवर सद्गुरू म्हणतात, हे आता थांबव आणि गीता ग्रंथ सांगू लाग. श्री गुरूंच्या आज्ञेने मला आनंद होत आहे. तेव्हा श्रोते हो, चित्त स्वच्छ करून ऐका. पुत्रप्रीतीने मूर्ख झालेला धृतराष्ट्र संजयला म्हणाला, अरे युद्धभूमीवर जमलेले पांडव कौरव आता या क्षणी काय करीत आहे ते मला सांग. संजय म्हणाला, पांडवाची सेवा व्यूहबद्ध होऊन अशी काही हालचाल करीत आहेत की ती पाहून जगावर काळकुटाचा लोंढा येत आहे की काय? प्रलय कालाचे वायू, अग्नी व सागर एकत्रित होऊन विश्वनाश करण्यास तयार आहे की झाले की काय असे वाटत आहे. पण सिंह जसा हत्तीच्या कळपाला काहीच मानत नाही, त्याप्रमाणे त्या पांडव सेनेकडे पाहून दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ येऊन त्यांना म्हणत आहे, आचार्य, ही पांडव सेना तुम्ही पाहिलीत ना? या सेनेमध्ये भीमार्जुनांसारखे पुष्कळ योद्धे आहेत. आता आमच्या सैन्यातही तुम्ही भीष्म, कर्ण वगैरेंसारखे विश्वसंहार करू शकणारे शूरवीर आहेत. तुम्ही सर्व युद्धकलांचे जाणकार आहात. शिवाय येथे जमलेले इतर सर्व योद्धे एखाद्या पतिव्रतेने असे आपल्या पतीवरून स्वतःला ओवाळून टाकण्यास सिद्ध असावे, तसे आपले सर्वस्व मजवरून ओवाळून टाकण्यातच स्वतःला श्रेष्ठ मानणारे आहेत. अहो, या भीष्माचे शौर्य तिन्ही लोकात बिनड आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या योग्य स्थानी युद्धसिंह राहून या भीष्मांचे रक्षण करा. हे दुर्योधनाचे भाषण ऐकून भीष्म आनंदले आणि रणगर्जना करून त्यांनी आपला शंख फुंकिला. त्या दोन आवाजांच्या मिश्रणाने तिन्ही जगातल्या लोकांच्या कानठाळ्याच बसल्या. चराचर कापू लागले, सागर उचंबळू लागला, डोंगर दळ्या दुमदुमू लागल्या. कौरव सैन्यातल्या इतर योद्ध्यांनीही आपली रणवाद्ये वाजविण्यास आरंभ केला. ते ऐकून इकडे पांडव सैन्यात काय झाले ते आता ऐका. वैकुंठीचा राणा, ज्याचा सारथी आहे हनुमंत, ज्याच्या ध्वजेवर बसला आहे, ज्याला गरुड वेगी 4 शुभ्र घोडे जोडले आहेत, जो सोन्याचा बनवलेला आहे, त्या रथात बसलेल्या गोपालाने व धनंजयाने आपले शंख फुंकिले.
ते ऐकताच इतर शूरांनीही शंखनाद केले. त्या नादांचा तडाखा इतका भयंकर होता की शेष कूर्म भानशून्य झाले. तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू मंदार कापू लागले. समुद्र जलावर कैलासा इतक्या उंच लाटा उसळू लागल्या. सत्यलोकी व देवलोकीही आता विश्वनाश होणार अशी भीती भावना वाढून तेथील देवतागण कापू लागला. भीतीची ही भयानकता पाहून आताच विश्वसंहार व्हावयास नको म्हणून आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मायाबलाने सर्व काही सावरून धरले. सर्व शांत झाल्यावर अर्जुन मोठ्या उत्साहाने भगवंताला म्हणाला, देवा, हे कौरव स्वभावातच भित्रे असून दुस्वभावी आहेत. हे रण सोडणारे आहेत. तरीही रणप्रीतीप्रमाणे समबलाशी युद्ध करावे. म्हणून आपला रथ दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा कर. म्हणजे कोणाशी आज लढावे ते मला समजेल. अर्जुनाचे बोलणे संपताक्षणीच देवांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला. पण तेथे पोहोचल्यावर मोठे आश्चर्य घडले. अर्जुनाला करुणेने व्यापिलेले आणि शत्रू सैन्यात त्याला सगळे स्वजनच दिसू लागले. त्याच्या चित्तातला युद्धाचा उत्साह नष्ट झाला. करुणारूपी नवस्त्रीला अर्जुनाने आपले चित्त दिल्याने, सवत सहन न झाल्याने वीरवृत्ती अर्जुनाला सोडून गेली. सोमकांत मणी चांदण्यात पाझरावा तसे अर्जुनाचे कठोर चित्त द्रवू लागले आणि तो भगवंताला म्हणाला, अरे देवा, येथे मला शत्रू कुणीच दिसत नाही. येथे जमलेले सर्वजण माझेच आहे. त्यांमध्ये मला वंदनीय असे गुरुजनही आहेत. हे सर्वजण युद्धोत्सुक असले तरी आम्ही त्यांच्याशी लढावे की नाही असा संदेह पूर्ण मूढभावात माझ्यात जागृत झाला आहे. माझे सर्वांग कापत आहे. तोंडाला शोष पडत आहे. मी भावशून्य होत आहे. अहो, ज्या अर्जुनाने प्रत्यक्ष शिवाशीही रण मांडले तो एका क्षणात मोहाने जिंकला गेला. कोरडे लाकूड भ्रमर पोखरतो खरा, पण तो भ्रमर कमळ कळीत अडकला तर त्या कळीच्या पाकळीलाही धक्का लावत नाही. प्रीतिभाव आहे हा आपल्या कोमलपणाने कठोरतेलाही जिंकतो ना, तसे अर्जुनाचे झाले. भगवंताच्या हे सर्व ध्यानात आहे. अर्जुन अज्ञानाने अंध होत आहे आणि हे जाणूनही भगवंत त्यावेळी मौनच राहिले. अर्जुन पुन्हा बोलू लागला, भगवंता, मला या रणभूमीवरून निघून जावे असेच वाटू लागले आहे. कारण सर्वांगाने विचार केल्यावर या युद्धाने आमचे कल्याण न होता हे युद्ध दुष्परिणामी होईल असे मला वाटत आहे. शिवाय यांचा वध करून आम्हाला जे राज्यसुख मिळणार आहे ते क्षणभंगूरच नाही का? यांच्या वधाचा नुसता विचार सुद्धा एक तऱ्हेचे पापच आहे. मग युद्ध करून लागणारे पाप कितीतरी भयानक होईल. तेव्हा युद्ध सोडून रणभूमीचा त्याग केल्यानेच आमचे कल्याण होईल असे मला वाटत आहे. यांना मारणे म्हणजे आमचा जीव ज्यांच्यासाठी आहे व असावा त्या जीवालाच मारण्यासारखे होईल. आणि सर्वात वाईट म्हणजे कुळाचा नाश करून मला जे पाप लागेल त्या पापी अशा मला तू सोडून जाशील. हे कृष्णा, तुझा विरह मला सहन होणार नाही. त्या वीर दुःखाने माझी छातीच फाटून जाईल. म्हणून देवा, यांना जरी स्वकल्याण कळत नसेल तरी आम्हाला त्याची स्पष्ट जाणीव आहे. जेव्हा एकाच कुळात जन्मलेले वीर एकमेकांना मारतात तेव्हा त्या आत्मघाताचे पातक सर्व कुळाला ग्रासते. ते पाप एवढे प्रभावी असते की त्याने कुळाचरणच बिघडते. कोणीच कोणाचे ऐकत नाही. वर्तनाला काही धरबंद उरत नाही. स्त्रिया या स्वैराचरण करू लागतात आणि शेवटी सर्व कुलच्या कुळ नरकी पडते. कल्पांतापर्यंत त्यांतील कोणाचीही सुटका होत नाही. असले महाविनाशी पाप लागणारे हे युद्ध मला नकोच. मग भले त्यामुळे पृथ्वीची वा स्वर्गाचीही राज्य मिळो, मी हे युद्ध करणार नाही. संजय धृतराष्ट्राला म्हणाला की त्या रणभूमीवर असे बोलता बोलता अर्जुनाला गहिवर झाला व त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रुपात होऊ लागला. तशा अवस्थेत अर्जुनाने जमिनीवर उडी घेतली व आपली शस्त्रे टाकून दिली. पार्थाची ही दयनीय अवस्था पाहून वैकुंठनाथ भगवान अर्जुनाला कल्याणकारी तत्वज्ञानाचा उपदेश आता करील. तो उपदेश ऐकणाऱ्यालाही आनंद विणारा असणार आहे. निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव ती श्रेष्ठ कथा तुम्हाला पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहेत.